असुरी स्वभाव निर्दय अंतर, मानसी निष्ठुर अतिवादी, याती कुळ येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी, काळकुट पितळ सोने शुद्ध रंग, अंगाचेच अंग साक्षी देते, तुका म्हणे बरी जाती सवे भेटी, नवनीत पोटी साठविले, तुका म्हणे बरी जाती सवे भेटी, नवनीत पोटी साठविले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग. आसुरी स्वभाव निर्दयी अंतर, मानसी निष्ठुर अतिवादी, याती कुळ येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी, काळकुट पितळ सोने शुद्ध रंग, अंगाचेच अंग साक्षी देते, तुका म्हणे बरी जाती सवे भेटी, नवनीत पोटी साठविले. रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग. स्वभाव आसुरी निर्दय अंतर. याचा स्वभाव आसुरी आहे, राक्षसासारखा आहे, छळ कपट आणि अत्याचार यांनी युक्त आहे. असा जो कोणी व्यक्ती असेल ती वृत्ती आहे, विकृती आहे, अमानवीय आहे. ज्याचं मानस क्रोधाने व्यापलेला आहे, अशी आसुरी मनोविकृती मानवीय मूल्याच्या दृष्टीनं घातक असते. अतिवादी, वादी, प्रतिवादी आणि उतंडवादी, उगीच शब्दाचा छळ, शब्दाचा उपद्व्याप आणि अति कठोरवाणीनं राग येईल अशा आणि राग व्यक्त करणारी अशी माणसं आसुरी मनोवृत्तीची असतात. याती कुळ येथे असे अप्रमाण. इथं याती कुळाचा प्रश्न नाही, विकृत मनाचा मानसिकतेचा विषय आहे. गुणाचे कारण असे अंगी. जसा गुण स्वीकारलेला असत तसा तो भाव आहे. काळकुट पितळ सोने शुद्ध रंग. पितळ आणि सोन्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पितळाला रंग पिवळा, सोन्याला रंग पिवळा, परंतु त्याचा कस लागला जात नाही. शुद्ध सोने ते शुद्ध सोने, पितळ ते पितळच असते. त्यामुळे अंगाचेच अंग साक्षी देते. एखाद्या सोनाराकडे गेले पितळ दाखवलं तर पितळच म्हणणार, कारण त्याला सोन्याचा कस लागलेला नसतो, कसोटीवर उतरलेलं नसतं. त्यामुळे त्याला पितळच म्हणावं लागतं. सोनं ते सोनं शुद्ध असतं. येथे शुद्ध सोन्याचं आणि काळकुट पितळाचं 2 वर्णन प्रमाण दिलेलं आहे. आसुरी मनोवृत्तीची विकृत मानसिकता ही पितळासारखी असते. दिसायला पिवळं, परंतु ते पितळच. शुद्ध सात्विक आणि मानवीय मूल्यानं शुद्ध असं, शुद्ध चमक असलेलं सोनं ते सोनच असतं. मौल्यवान धातू असतो, त्याचा सन्मानच असतो. असा हा या ओवीतील 2ऱ्या ओवीचा अर्थ आहे. तुका म्हणे बरी जाती सवे भेटी, नवनीत पोटी साठविले. गाईचं दूधच, परंतु त्यात इरजण टाकलं, सत्संगाचं इरजण टाकलं, तर त्यातून जे कण मंथन केल्यानंतर ज्यामध्ये तुपाचा अंश असतो, स्निग्धता असते आणि शुद्ध सात्विक भाव असतो, रसपूर्ण स्निग्ध असते,
जे पोषण असतं आणि सत्वगुणाने असलेलं नवनीत हे भक्तीतलं उच्चतम आध्यात्मिक मूल्य आहे. आणि असे शांती, दया आणि सहिष्णुता जेथे नांदली जाते, तुका म्हणे बरी जाती सवे भेटीन नवनीत कोटी साठविले. या दुधाच्या कणामध्ये मंथन केल्यानंतर मंथुनी या नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. व्यर्थ कथा, व्यर्थ विकृती ही मार्ग सांडल्या जातो आणि ती अतिवादी, अनिष्ठुरता ही अमानवी आहे असा संत विचार आपल्या जीवनामध्ये सात्विकता आणतो. आणि असात्विक म्हणजे असुरी आणि दैवी या दोन्हीचा समन्वय या अभंगामध्ये संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे.